आणखीन एक राहते की निसर्गाचा लहरीपणा. कधी कमी पाऊस येतोय, जास्त पाऊस येतोय. नाही, पेरणीसाठी तर आम्ही बीबीएफनच पेरणी करतो की कसं जास्त पाऊस जर झाला तर ते त्याला ते जे काकर असतात शेवट दांड पडलेले हो. त्यानं ते पाणी निघून जाते. बर. कमी जर झाला तर ते पाणी पूर्ण शेतातच मुरते, थांबून राहते बरोबर आहे. आणि बियाण्याची बचत होते. बरोबर आहे. आवरेजही चांगला येते. म्हणजे प्रत्येक पीक गहू असो का कोणते असो सर्व पेरता येते. बर. कांद्याचं बियाणं पेरता येते, मोहरी टाकता येते, सर्व त्याला त्याचे जे चाका असतात, गेर असतात हा. ते व्हील लावला की त्या पद्धतीने ते जसं बी असलं तसं टाकता येते. बर. यामध्ये अडचणी काही येतात का पेरत असताना? याची काहीच अडचण नाही. हा. फक्त शेतकऱ्याला पाहिजे दाट. हा. दाट पेरणं असलं म्हणजे ते दाट असलं हा. की जोपर्यंत ते दाट दिसते तोपर्यंत त्याला गमते. हा. पण नंतर त्याचं आवरेज काहीच येत नाही, मग ते काहीच पुरत नाही. बरोबर. पण याचा असं आहे की 1-1.5 महिना आपल्याला ते शेतात गमणार नाही, पण आवरेज त्याच्यापेक्षा कधी जास्तच. बरोबर आहे. म्हणजे पेरणी करताना यानं पेरणी कमी होते का? एका नाही. दिवसात किती होते? नाही, पेरणी थोडी हळूनच पेरायला लागते याले. हा. की जसं आता हे पेरणी जे यंत्र जे चालतात हा. तेवढे फास्ट चालवायचं नाही. मी तर म्हणतो सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्या, बीबीएफ न पेरणी करा. चांगल्या पद्धतीने पेरणी होते, बियाची वाचते, बियाणं वाचते, एकदम लगे आवरेजही चांगला येते.